गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलंच आहे की आपण रोजच्या जीवनात आपल्या रोजच्या डेली जीवनामध्ये बघा हे छोटे छोटे जर बदल केले तर आपलं आरोग्यच नाही तर आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. खरं सांगू का फ्रेंड्स, ह्या ज्या झाडांकडे पाहिलं ना की एवढी पॉझिटिव्हिटी येते ना की बघा अख्खा दिवस छान आणि फ्रेश जातो. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की मी पूर्णपणे कुंड्यांमधली माती मोकळी करून पुन्हा नव्याने असे छान प्लॅन्ट्स लावले आणि छान वाटतं त्यांच्याकडे पाहिलं तर. असं आठवड्यातून मी त्यांना एकदा दोनदा असं बाथरूममध्ये आणून मनसोक्त पाणी देत असते आणि रोज पण दिवसभरामध्ये मी दोनदा पाणी घालत असते. छान वाटतं, फ्रेश वाटतं. आपल्या आजूबाजूला आपण पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं, पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये आणि आपलं मन फ्रेश आणि आनंदी राहतं. त्याचबरोबर सकाळची माझी सुरुवात अगदी बघा कोमट पाण्यापासून होते. उठल्याबरोबर मी किचनमध्ये तोंड न धुताच कोमट पाणी घेते आणि माझ्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यापासूनच होते. त्यानंतर बघा मी हलकेसे असे व्यायामाचे प्रकार करते. आता ह्या छोट्या छोट्या सवयी आहे, पण आपण जेव्हा प्रॅक्टिकली करतो ना फ्रेंड्स, तर आपल्या शरीरात नाही तर आपल्या आयुष्यातसुद्धा खूप सारे बदल घडून येतात आणि ते आपल्याला कळत देखील नाही. तर बघा मी एक 3 ते 4 वर्षापासून आहे ना स्वतःमध्ये एवढे बदल केले ना तर खरंच खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतला ना की आपण स्वतःमध्येच खुश राहायला लागतो बघा. तर आता पहिली सवय मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की आपण उठल्याबरोबर पॉझिटिव्ह विचार करूनच उठायचं आहे आणि दिवसभरामध्ये मी काहीतरी नवीन करणार किंवा मी नवीन काहीतरी शिकणार किंवा मी स्वतःला छान फ्रेश आनंदी ठेवणार असा आपण संकल्प करूनच सकाळची आपण सुरुवात करायची आहे. उठल्याबरोबर आपण पॉझिटिव्ह विचार करायचे, त्याचबरोबर आपण कोमट पाणी घ्यायचं, नंतर हलकेसे व्यायामाचे प्रकार करायचे, ती सवयी लावायची आपल्याला. आपण एखाद्या गोष्टीशी सवय लावली किंवा ॲडिक्टेड झालो ना तर ती गोष्ट केल्याबिगर राहत नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या सवयी आहे, पण आपण जेव्हा प्रॅक्टिकली करतो ना तेव्हाच त्याचे मोठे आपल्याला बदल घडून येतात. आता तुम्ही बघा रोज जर रेग्युलर 15 ते 20 मिनटं व्यायामासाठी वेळ काढला आणि तुम्हाला आवडेल ते व्यायामाचे प्रकार करा. मस्त म्युझिक लावा, ब्लूटूथ लावा किंवा तुम्ही छान टी व्हीला सर्च करून सॉन्ग लावले आवडीचे किंवा झुंबा, कार्डिओ, थोडेफार व्यायामाचे प्रकार आपण जर आनंदाने केले ना तर आपल्याला बघा खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण फिट दिसतोय, आपण छान दिसतोय, आपण छान राहतोय, प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही असा विचार कराल आणि प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही असे स्वतःला सवय लावून जे बदल तुम्ही कराल स्वतःच्या रुटीनमध्ये, स्वतःमध्ये, तेव्हाच तुम्हाला छान वाटेल. जेव्हा आपण आपल्या मनाचा विचार करतो, आपलं मन आतून आनंदी असेल तर आपण चेहऱ्यावर आपला आनंद दिसतो आणि आपण आनंदी दिसतो, फ्रेश दिसतो. तर हे मी व्यायामाची सवय केली. आता बाजूलाच एक पॉट आहे बघा आणि छान असं फ्रेश दिसतंय ते झाड. तर ते मी काल आहे ना त्यातली पूर्णपणे माती काढली आणि ते पुन्हा नव्याने मी लावलं. त्याला छान पाणी 2 ते 3 वेळा मी दिवसभरामध्ये घालते. आता एवढं उन्हाळा आहे आणि मी आज ते आतमध्ये आणून ठेवलं. पण त्याच्याकडे पाहिलं ना की एवढं छान वाटतं ना, फ्रेश वाटतं. आपण छोटे छोटे बदलच घरामध्ये जर केले ना तर घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट होतं बघा. एक पॉझिटिव्हिटी येते, घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी येते. आपण आनंदीच राहायचं आहे, समाधानी राहायचं आहे. जेव्हा आपण समाधानी राहायला लागतो ना तेव्हा आपल्याला खूप काही मिळून जातं, तर ते आपल्याला कळत देखील नाही. कधी आपण त्या गोष्टींचा विचार देखील केलेला नसतो ना, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला लागतात. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्हच राहा. कितीही तुमच्यासोबत निगेटिव्ह गोष्टी घडू द्या, कितीही निगेटिव्ह वातावरण आजूबाजूला असू द्या, पण तुम्ही ते पॉझिटिव्हलीच घ्यायचं, पॉझिटिव्हच विचार करायचा. असं मी करते ना त्यामुळे मला खूप छान फ्रेश वाटतं आणि एवढं म्हणजे आता मला शब्दात सांगता येणार नाही एवढे बदल माझ्या जीवनामध्ये झालेले आहेत. आणि हे जर आपण बदलाव छोटे छोटे केले ना तर बघा फ्रेंड्स, आपण कधीच आजारी पडणार नाही किंवा एकही गोळी आपल्याला चालू होणार नाही. जेव्हा आपण नेहमी हसतमुख राहतो, एखाद्या तुमच्या छोट्याशा स्माईलने सुद्धा समोरची व्यक्ती त्याचं अर्धं टेन्शन ती विसरून जाते. त्यामुळे नेहमी चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल ठेवा, एक हास्य, तुमचा हसतमुख चेहरा ठेवा. याने ना समोरच्याला खूप छान वाटतं आपल्याकडे पाहिलं तर. आणि तेवढंच नाही तर तुम्ही हे छोटे छोटे गोष्टी आहेत ना तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये करायला शिका.
कधी तुम्ही डिस्टर्ब, निराश राहणार नाही बघा. आता मी ह्या ज्या सवयी केलेल्या आहेत आणि ह्या ज्या मी सवयी, माझं रुटीन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना, ते जर तुम्ही अगदी घड्याळाच्या काट्यावर असं रुटीन ठेवलं ना, तर प्रत्येक स्त्री बघा अगदी फ्रेश, आनंदी आणि आकर्षक दिसेल. तुमचं वजनसुद्धा वाढणार नाही. वजन कशाने वाढतं? जेव्हा आपण खूप डिस्टर्ब होतो, आपण खूप अतिविचार करायला लागतो. ओव्हर थिंकिंगने सुद्धा आपलं वजन वाढलं जातं आणि नको त्या गोष्टींचा आपण जर विचार करत बसलो ना, तर आपल्या जीवनामध्ये नैराश्य येत राहतं आणि मग आजूबाजूला निगेटिव्हिटी तयार होऊन आपल्या घरात निगेटिव्हिटी येते आणि आपण चिडचिड करायला लागतो. आपले हार्मोन्स इनबॅलन्स होतात. त्याचबरोबर आपले पिरियड्स रेग्युलर येत नाहीत आणि आपण कोणाचा राग कोणावर काढतो. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपण हे रुटीन आणि आपले हे जे विचार आहेत ते आपण बदलायला हवेत. आता प्रत्येकाच्या घरातलं रुटीन सेमच असतं. रोजचं खाणं, पिणं, घरातलं आवरणं किंवा वर्किंग वुमन्स असाल तर बाहेर ऑफिसला जायचं, हे सर्वांचं सेम रुटीन असतं. पण आपण त्याच्यातून स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे. आपण स्वतः कुठेतरी हरवलेलो असतो. त्यामुळे आपण स्वतःला जागं करणं गरजेचं असतं. 40शीपर्यंत काय होतं, की आपण मुलं लहानाची मोठी करण्यामध्ये वेळ जातो, संघर्ष करण्यात, स्ट्रगल करण्यात वेळ जातो आणि जेव्हा मुलं लहानाची मोठी होतात, नंतर ते त्यांचं करिअर, त्यांचं आयुष्य ते जगायला लागतात आणि आपण एकटंच राहतो. मग त्यावेळेला आपल्याला रिअलाईज होतं आणि त्या वेळेला वेळ निघून गेलेली असते. आपलं वजन वाढलेलं असतं. चेहरा निस्तेज दिसतो, चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात. वजन वाढलेलं असतं, शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स वाढलेले असतात. मग एक एक हळूहळू करता करता गोळी चालू होते, आजार वाढायला लागतात, पिरियड्स रेग्युलर येत नाहीत. त्यामुळे मग आपले डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी व्हायला लागते. तर हे सगळे आपल्याला एक एक आजार जडायला लागतात. त्यामुळे हे आयुष्य किती दिवसाचं आहे ते आपण आनंदाने भरभरून जगायला हवं. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायला हवा. असं नाही आहे की बरंच काही लागतं किंवा खूप आयुष्य-आराम लागतो, असं नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा तुम्ही मोठा आनंद घ्यायला हवा आणि विशेष म्हणजे आपण व्यायामाची सवय लावायला हवी आहे बघा. व्यायाम जर केला ना, तर तुम्ही फिट राहाल. व्यायाम केल्यानेच वजन कमी होतं असं नाही आहे. व्यायामाबरोबर तुम्हाला थोडासा आहारसुद्धा पौष्टिक आणि व्यवस्थित घ्यायचा आहे. टाईम टू टाईम खायचा आहे. तुम्ही जर उपाशी राहिला तर कोणी म्हणणार नाही की तू आता बस आणि थोडं खाऊन घे. आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे, आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे काही हाऊसवाईफ अशा आहेत, काही स्त्रिया, महिला अशा आहेत की बघा घरातलं सगळं काम आवरतात आणि सगळं आवरल्यानंतर मग नंतर जेवायचं. तर त्यांना भूक लागलेली देखील कळत नाही. पण असं करू नका. सकाळचा नाश्ता व्यवस्थित तुम्ही 9 ते 10च्या दरम्यान करा. नंतर दुपारचं जेवण 1 ते 2च्या दरम्यान करा आणि रात्रीचं जेवण 8-8:30च्या दरम्यान. हाऊसवाईफ जरी असेल तरी टाईम टू टाईम तुम्ही जेवत चला. आहार व्यवस्थित घ्या, व्यायाम करा, पाणी भरपूर प्या. याने तुम्ही फिट राहाल आणि फ्रेश राहाल. सॅलड खा, दुपारच्या वेळामध्ये एखादं फ्रूट खा. त्याने पण तुम्हाला छान फ्रेश वाटेल, थकवा जाणवणार नाही. घरामध्ये जसे आपण छोटे छोटे बदल केले तर त्याने पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट होतं आणि तीच एनर्जी आपल्यामध्ये येत असते. मग आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो. तर छोटे छोटे घरामध्ये बदल करा. काही वेळेला बघा आपण घरातील वस्तूची जागा बदलली, इकडची तिकडे ठेवली तरी पण किती छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर आपण जसं स्वतःला छान नीटनेटकं ठेवतो तसं तसं घराला देखील टापटीप नीटनेटकेपणा ठेवा. घर पण छान मेंटेन राहील. त्याचबरोबर बघा आता इथे मी देवाची भांडी साफ करते. आठवड्यातून 1 ते 2-3 वेळा माझी ही देवाची भांडी साफ म्हणजे करावीच लागतात, कारण त्यांना डाग वगैरे पडतात आणि स्वच्छता जिथे असेल ना, आपण बोलतो की हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. तर जिथे स्वच्छता असते, शांती असते, तिथेच लक्ष्मी सुवास करते. त्यामुळे नेहमी तुम्ही बघा स्वतःला जसं छान ठेवता तसं घरात देखील तुम्ही टापटीप आणि स्वच्छता ठेवा, तर लक्ष्मी तिथेच सुवास करेल. आणि असे हे छोटे छोटे बदल करा. आपल्याला काय छान वाटतं त्या गोष्टी आपण अवश्य कराव्यात. लोकांकडे लक्ष न देता आपल्याला चांगलं वाटतंय ना, तर आपण ते करावं. फार विचार करायचा नाही, कारण इथे कोणाचं कोणाला पडलेलं नसतं. प्रत्येकजण प्रत्येकामध्ये बिझी असतो. त्यामुळे आपण हे छोटे छोटे बदल करायचे आणि आपलं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने आपण आनंदाने जगायचं आहे.
तर ह्या ज्या पॉझिटिव्ह टिप्स आहेत ना फ्रेंड्स, तर हे सगळ्यांना माहिती असतात, परंतु प्रॅक्टिकली कोणी करत नाही. आता बऱ्याच वेळेला काय होतं की बघा, काही लेडीज अशा असतात की त्यांच्या मनामध्ये एक भीती असते की अरे असं केल्याने लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल. पण कोणाचंच कोणाला पडलेलं नाही आहे, कारण प्रत्येकजण प्रत्येकाचं आयुष्य हे त्याच्या त्याच्या मर्जीने जगत असतो. त्यामुळे आपण पण असा विचार करणं सोडून द्या की जग काय म्हणेल. आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे छान वाटतं त्या गोष्टी आपण अवश्य कराव्या. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणीही किंमत किंवा कोणीही व्हॅल्यू देणार नाही बघा. तर हे छोटे छोटे बदल करायला शिका स्वतःमध्ये. छान ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग करा. तुम्ही आठवड्यातून एकदा छान फेस पॅक चेहऱ्याला लावा. छान वाटतं, फ्रेश वाटतं, चेहरा टवटवीत तजेलदार दिसतो. असं नाही आहे की पार्लरमध्ये जाऊन महागडं फेशियल करायचं. अगदी घरगुती पद्धतीने सुद्धा तुम्ही घरच्या साहित्यामध्ये सुद्धा छान प्रकारे तुम्ही फेशियल करू शकता. त्याचबरोबर बघा, एखादा हेअरकट करा छान तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा. किंवा सकाळचा तुम्ही जर व्यायाम केला तर बघा तुम्हाला फ्रेश वाटेल आणि हळूहळू तुमच्या शरीरामध्ये बदल होत जातील. तुमचं शरीर फिट राहायला लागेल, निरोगी राहील. जेवढे आपल्या शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतात, जेवढा घाम बाहेर पडतो ना, तेवढं आपली स्किन नितळ आणि तजेलदार टवटवीत होते. तर फ्रेंड्स, ह्या छोट्या छोट्या सवयी मी स्वतःला लावल्या आणि खरंच ह्या 4 ते 5 वर्षामध्ये माझं आयुष्यच बदलून गेलं. आणि त्याचबरोबर बघा, असं नाही आहे की वर्किंग वुमन्सनेच बाहेर जायचं म्हटल्यावर छान आवरलं पाहिजे. तुम्ही जरी हाऊसवाईफ असाल तरी तुम्ही छान ड्रेसिंग करा किंवा वेगवेगळे ड्रेस तुम्ही रोजचे डेली घालत चला. तुम्हाला ज्या ड्रेसमध्ये कम्फर्ट वाटतं ते ड्रेसिंग तुम्ही करा. त्याचबरोबर बघा, घरातलं कामं आपण सगळी व्यवस्थित घड्याळाच्या काट्यावर जर आवरली तर पटपट सगळी कामं उरकली जातात आणि स्वतःलाही वेळ मिळतो. पण काही लेडीज अशा असतात की 1-1, 2-2 तास त्या मोबाईलवर स्क्रोल करत बसायचं आणि वेळ नाही, टाईम नाही म्हणत राहायचं आणि मग वजन वाढतंच आहे. त्याचबरोबर बघा, वजन वाढल्यानंतर मग आपली बॉडी अगदी लूज होऊन जाते. मग आपल्याला एक आजार जडतात. टाचदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी. त्याचबरोबर मग चेहरा पण आपला निस्तेज दिसतो. चेहऱ्यावर फॅट्स वाढलेले असतात, तेज राहत नाही चेहऱ्यावर. तर ह्या सगळ्या गोष्टी होत जातात. त्यामुळे आपण वेळेतच आपल्याला स्वतःला सावरलं पाहिजे. आता हे जे मी छोटे छोटे बदल केले तर याने माझं जीवनच बदलून गेलेलं आहे बघा. मी माझ्या स्वतःच्या कामामध्ये अगदी व्यस्त राहते. तुम्ही जेवढं बाहेर लक्ष कमी द्याल तेवढं तुम्ही छान आनंदी फ्रेश राहाल बघा. तर मी माझ्या कामामध्ये बिझी असते. मला स्वतःला काय चांगलं वाटतं, त्याचबरोबर माझं स्वतःचं काम, त्याचबरोबर घरामध्ये मुलांना, नवऱ्याला वेळ देणं, घरात छान टापटीप स्वच्छता ठेवणं, त्याचबरोबर स्वतःलासुद्धा मी अपडेट टापटीप ठेवत असते. मला आवडतं त्या गोष्टी मी करते. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी तुम्ही जर केल्या प्रॅक्टिकली तर खरंच तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि कधीच तुमचं वजन वाढणार नाही. कायम तुम्ही फ्रेश दिसाल बघा आणि मेंटेनसुद्धा राहाल. आता हे झालं आपण स्वतः बाबतीमध्ये, म्हणजे स्वतःला आपण कसं टापटीप किंवा आपण पॉझिटिव्ह कसं राहायचं. त्याचबरोबर बघा, घरामध्ये सुद्धा तुम्ही मंथली किचन क्लिनिंग करा. त्याचबरोबर रोजची नित्यपूजा, सकाळ संध्याकाळ घरामध्ये दिवा अगरबत्ती लावत चला. आठवड्यातून तुम्ही जेव्हा फरशी पुसाल 1 ते 2 वेळा किंवा 2 ते 3 वेळा जेव्हा कधी तुम्ही फरशी पुसाल तेव्हा पाण्यामध्ये तुम्ही मीठ घाला किंवा थोडंसं रोज वॉटर घातलं तरी चालेल, गुलाब पाणी. त्याने काय होतं, घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि अगदी घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. तर घरसुद्धा असं आपण टापटीप स्वच्छता ठेवली ना घरामध्ये, तर घर नेहमी प्रसन्न आणि आनंदी होऊन जातं. सकाळची नित्यपूजा करत चला. ज्या देवावर तुमची श्रद्धा भक्ती असेल त्या देवाची तुम्ही सेवा करा किंवा नामस्मरण करा. तुम्हाला छान वाटेल, फ्रेश वाटेल तुम्हाला. आठवड्यातून तुम्ही 1 ते 2 वेळा हळदीचं लेपन करा. म्हणजे त्या घरामध्ये बघा सुख शांती लाभते आणि लक्ष्मी सुवास करते. आपण बोलतो की पैसा येतो पण राहत नाही, अडीअडचणी येतात किंवा काही कामं होतात परंतु होता कधी बघा राहून जातात. असं बऱ्याचदा होतं किंवा काही मनासारखं घडत नाही. तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडनं छोट्या कळत नकळत काही चुका होतात. त्यामुळे आपल्याला कळून येत नाही. पण आपण रोजची नित्यपूजा करा. आपलं मन साफ आनंदी ठेवा.
कधीच तुम्हाला परमेश्वर काही कमी पडू देणार नाही. नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि स्वामी सेवा करा. स्वामी तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही बघा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बघता बघता स्वामींनी मला भरपूर काही दिलं आणि मी आहे त्यात खूप समाधानी आहे. कधी कधी ज्या गोष्टींचा मी विचार केला नव्हता त्या गोष्टीसुद्धा माझ्या जीवनात घडलेल्या आहेत. तर एवढं छान आणि फ्रेश वाटतं. फक्त आपण समाधानी राहायचं, पेशन्स ठेवायचे, संयम ठेवायचा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आपल्या मनासारखं नाही तर आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच स्वामी घडवून आणतात. त्यामुळे स्वामी सेवा करा. खरंच खूप छान वाटेल. त्याचबरोबर बघा, घरी कोणीही आलेला अतिथी कधीच तुम्ही बिना पाण्याचं किंवा चहा कॉफी न देता तुम्ही त्यांना पाठवू नका बघा. कधी ना कधी आपल्याला त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो. मुंग्यांना, पक्ष्यांना, आता पक्ष्यांना तुम्ही थोडं पाणी ठेवा, धान्य ठेवा, मुंग्यांना साखर घाला. हे पंचमहायज्ञ आपल्या हातून घडलेच पाहिजे. असे हे पंचमहायज्ञ आपण करायचे आहेत. गाईला, कुत्र्याला नैवेद्य किंवा एखादा भाकरीचा तुकडा जरी तुम्ही असा ठेवला ना बाहेर, तर एखादा बघा पक्ष्याचा जरी आत्मा शांत झाला ना तरी त्याचा दुवा आपल्याला मिळतो. तर ह्या छोट्या छोट्या सवयी आपण लावून घ्यायला हव्यात. हाऊसवाईफ जरी असलं, आपण बोलतो की हाऊसवाईफ आहे, ती काय घरीच असते, तिला कुठे काही कामं आहेत किंवा कुठे वेळेत जायचं आहे, पण काढली तर भरपूर सारी कामं असतात, नाही तर काहीच कामं नसतात. आता तुम्ही बघताय मी दिवसभरामध्ये भरपूर सारी कामं केलेली आहेत बघा. त्याचबरोबर सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायच्या असतात. मुलांना, नवऱ्याला काय हवं काय नको बघायचं असतं. घरातली क्लिनिंग, स्वच्छता, त्याचबरोबर स्वतःला वेळ द्यायचा. आणि त्याचबरोबर बघा, आता हे दिवसभरचं जे मी शूट केलेलं असतं ते पुन्हा मला एडिटिंग करायचं आणि दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ अपलोड करायचा असतो. म्हणजे मी माझ्या कामामध्ये एवढी व्यस्त होऊन गेले तर मला टाईमसुद्धा भेटत नाही काही वेळेला. कधी कधी तर स्वतःकडे बघायला सुद्धा देखील टाईम नसतो. पण त्याच्यातूनही वेळ काढून आपण स्वतःकडे बघायला हवं, स्वतःची काळजी घ्यायला हवी. कारण एकदा 30शी 35शी 40शी ओलांडल्यानंतर जेवढं आपण स्वतःला छान ठेवू, फ्रेश ठेवू, तेवढंच आपल्याला छान वाटतं. आणि कोणासाठी नाही तर आपण स्वतःसाठी छान राहायचं. आपल्याकडे बघा, आपल्या मुलांनी, नवऱ्याने पाहिलं तरी बघा त्यांना छान वाटतं, फ्रेश वाटतं, आनंदी राहतात ते. आणि घरातसुद्धा ते आनंदी वातावरण असलं ना तर ते घर बघा अगदी मंदिर होऊन जातं. त्यामुळे आपण नेहमी स्वतःमध्ये बदल करायला हवे. ट्रेंडिंगनुसार आपण काळानुसार स्वतःला बदलायला हवं. जग काय म्हणेल, हे चांगलं दिसेल की नाही, किंवा हे करू की नाही, हे होईल की नाही, असा विचार करण्यापेक्षा आहे ना, जे तुम्हाला करावंसं वाटतं आहे ना ते बिनधास्त करा. बघा, एक ना एक दिवस त्याचं आपल्याला फळ नक्कीच चांगलं मिळेल. आता त्याचबरोबर आपण स्वतःची काळजीसुद्धा तितकीच घ्यायला हवी बघा. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी घ्यायचं, त्यानंतर हलकेसे स्ट्रेचिंग, हलकेसे व्यायामाचे प्रकार करा, फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन करा. जिथे तुम्हाला छान फ्रेश वाटेल तिथे तुम्ही असं मेडिटेशन करा बसून. त्यानंतर बघा, तुम्ही नाश्ता वेळेत करा. नाश्त्यामध्ये तुम्ही सकाळचं मूग डोसा किंवा इडली सांबार, पोहे, उपमा काहीही घेऊ शकता. उकडलेलं एक अंडं रोज जर खाल्लं तर तुमची स्किन बघा छान राहील, टवटवीत तजेलदार दिसेल. आणि त्याचबरोबर तुम्ही रात्री भिजवलेले बदाम, 2 बदाम खायचे आहेत. त्याने शरीराला ऊर्जा मिळते, ताकद मिळते, आपल्याला थकवा जाणवत नाही दिवसभरामध्ये. आणि भरपूर पाणी प्या दिवसभरामध्ये. त्याचबरोबर बघा, मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या, रसाळ फ्रूट किंवा सॅलड हे खात चला. जरी हाऊसवाईफ असाल तरी असं नाही आहे की बाहेर वर्किंग वुमन जातात त्यांनीच राहिलं पाहिजे, त्यांनीच खाल्लं पाहिजे. तुम्हीसुद्धा वेळेत तुम्ही अगदी घरातली कामं बाजूला ठेवून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायचाच आहे. व्यायाम असो किंवा स्वतःची आवड निवड तुम्ही जपली पाहिजे. काही असू द्या, स्वतःसाठी एक 15 ते 20 मिनटं काढून तुम्ही स्वतःला द्यायचेच आहेत. त्या वेळामध्ये तुम्ही काहीही करा बघा. तुमच्या आवडत्या गोष्टी तुम्ही करा. छान स्वतःला पॅम्पर करा. एखादी छान नेलपेंट लावा, छान फेस पॅक लावा, स्वतःला टापटीप ठेवा. त्याचबरोबर एखादा स्वतःसाठी छान परफ्यूम ठेवा. रोज सकाळी आंघोळ केल्याबरोबर स्वतःला छान आवरा आणि बघा, आरशात स्वतःकडे बघा. किती छान वाटेल. अजिबात तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल बघा. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही रोज व्यायाम कराल, 1 महिनाभर व्यायाम करून बघा रेग्युलर, तुम्हाला असं वाटेल की अरे मी किती बारीक झाली, मी किती फिट दिसते आहे. आणि तुम्ही कधीच असं व्यायाम केल्याबिगर राहणार नाही बघा. छोटे म्हणजे अगदी आपण बघा हलकेसे व्यायामाचे प्रकार केले तरी चला. असं नाही की भरपूर सारा घाम गाळलाच पाहिजे किंवा स्ट्रेचिंग केलंच पाहिजे. तुम्हाला जे आवडतात त्या व्यायामाचे प्रकार तुम्ही ते करू शकता.
आणि स्वतःच्या आवडीनिवडी जपा, घरातल्यांची मनं जपा. बघा खरंच ते घर मंदिर होऊन जाईल. एवढं छान वाटेल तुम्हाला. आणि हा माझा स्वतःचा मी अनुभव सांगते, कारण गेले 4 ते 5 वर्षापासून माझ्या म्हणजे लाईफमध्ये, माझ्या रुटीनमध्ये मी जे बदल केलेत, तर त्याने माझं आयुष्यात बदलून गेलेलं आहे. आणि मी आता स्वतःमध्ये एवढी छान फ्रेश राहते ना, आनंदी राहते ना, छोट्या छोट्या गोष्टीत मी मोठा आनंद घेण्याचा प्रयत्न करते. असं नाही की रोज हॉटेललाच गेलं पाहिजे किंवा छान कपडेच घातले पाहिजे किंवा बाहेर पार्लरमध्येच गेलं पाहिजे. आपण अगदी साध्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने सुद्धा स्वतःला छान पॅम्पर करू शकतो किंवा स्वतःला छान ठेवू शकतो. तर अशा ह्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा आणि काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि इथे कोणी सुखी नाही आहे. प्रत्येकाला बघा काही ना काही, कशात ना कशात दुःख हे असतंच. आणि काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, त्यामुळे आपण डिस्टर्ब व्हायचंच नाही. कारण त्याच्यातून आपण मार्ग शोधायचा आणि काय चांगलं आहे हे बघायचं. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून पुढे जायचं आणि प्रत्येक गोष्टीला आपण फेस करायचं. आणि जेव्हा आपण आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहतो ना, तेव्हा बघा आपण आणखीन तरुण आहे असं वाटतं आपल्याला. आणि छान आपण ॲक्टिव्ह राहतो, वेगवेगळं शिकायचा प्रयत्न करतो. पुन्हा स्वतःमध्ये आपण छान वेगवेगळे बदल करतो, कॉन्फिडन्सली राहतो. त्यामुळे आपण आणखीन ॲक्टिव्ह दिसतो, फ्रेश दिसतो. त्यामुळे नेहमी आपण आपल्यामध्ये असं बदल करत चालायचं आहे. काळानुसार आपण स्वतःमध्ये बदल केले तरच तुमचं आयुष्य अगदी आनंदी आणि सुखमय होऊन जाईल बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या पॉझिटिव्ह टिप्स आणि सवयी सांगितलेल्या आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता इथे स्वामींसाठी नैवेद्य बनवलं आहे. आता नैवेद्य दाखवते आणि जेवण करते.